तटकरे साहेबांच्या म्हणण्यावरती की त्यांच्याशी आता चर्चा केली. 20-25 मिनिटं अगोदर त्यांनी थांबा म्हणले, आम्हाला चर्चा करायची नाही. एका रूममध्ये थांबले आणि नंतर 40-50 जणांचं टोळकं आलं. तटकरे साहेबांचा आणि त्यांनी मारहाण केली. त्यांना इतकी मारहाण केली की त्यांचा 100% जीव घेण्याचाच प्रयत्न होता, असं तुझे भया आता आम्हाला बोलताना बोलले स्पष्टपणा की त्यांना मला जीवच मारायचाच उद्देश होता. म्हणून त्याच्यामध्ये SP साहेबांना माझी विनंती आहे, गृहमंत्री साहेब फडणवीस साहेबांनी त्यांच्यावरती 307 अंतर्गत गुन्हा दाखल करावा. आम्ही उद्या दिवसभरात वाट बघतो गुन्हा दाखल करता येईल. विजय भैयाचं दुसरंही म्हणणं की गृहमंत्रीच्या कानावरती आणि SP साहेबांच्या कानावरती ते म्हणल्याप्रमाणे जॉब घेतलेला नाही असं त्यांचं म्हणणं आहे. पुन्हा त्यांचा जॉब घ्या विजय भैयांचा, त्यांचं काय म्हणणं आहे ते सगळं घ्या. कोणाकडे काय होतं आता त्यांचं म्हणणं आहे, मला एका डोळ्याने दिसत नाही. म्हणजे तो डोळ्याचं ऑपरेशन करायला लागतं का निकामी होतो तिथंही आणि कलम वाढते. पुन्हा जी संबंधित ज्यांना मार लागलाय त्यांचं जर म्हणणं असेल तर या राज्यात लोकशाही, या देशात लोकशाही तुम्ही घेतलं पाहिजे आणि त्या पद्धतीनं पुन्हा जॉब नोंदवून घेतला पाहिजे हे जाहीरपणानं सांगणे. तुम्ही उद्या संध्याकाळपर्यंत किंवा आज आणि उद्या दिवसभरात त्यांचा जॉब घेऊन पुन्हा गुन्हे दाखल करा, त्यांच्यावरती कठोर कारवाई करा. परंतु दोषी मात्र 100% याच्यामध्ये तटकरे साहेबच त्यांनीच म्हणायचं सांगितलं. कारण तसं ते म्हणले की तो ह्या जिल्ह्यात आलोय आणि लोक माझ्या अंगावर पत्ते फेकी देत आणि तुम्ही काय करतात असले धोपटून काढले पाहिजे असं विजय भाई आत्ता बोलले. धोपटून काढले पाहिजेत म्हणजे का तुम्ही काय होलशाही लावली काय? पत्ते फेकले म्हणजे का बॉम्ब टाकला का? हे बघा, तुम्ही या लोकशाहीचे राजा आहे आणि जनता ही भोळी बाबडी असती. मागणी करताना नकळत एखादी चूक होती सुद्धा, परंतु धानच लागते स्वतः सत्ता म्हणल्याच्या नंतर, सत्ताधारी म्हणल्याच्या नंतर आपल्या राज्यातल्या लेकराला मोठेपणानं एखादा झालेला विषय सोडून द्यायचा. त्याला राज्यकर्ते म्हणलं जातं. माज आणि मस्तीनं भरलेल्या लोकांना यांना लोकशाही किंवा संविधान कळतं असं अजिबात नाहीये. त्याला सगळ्यात मोठं दोषी ते कृषी मंत्री ते जळून द्या तिकडं आला. थांबलंय का या प्रश्नाचं उत्तर आम्हाला पाहिजे. म्हणजे आमच्यात तलगी कुत्तुरा लावून घ्यायचा, तुम्ही नुसते दातडं काढायची ही कोणची एवढी माहिती तुम्हाला नेत्याची. तुमच्या नेत्यावर नुसते पत्ते फेकलेत का टाकलेत, फेकून नाही टाकून दे, काय करायचं करून. एवढा राग आला तुमचा खरा नेता अजित पवार नाही का? अजितदादा नाही, त्यांचे कायमाया उधाड्यात त्यांच्या तो पुळापर्यंत गेले. जर तुझ्या नेत्याला एवढं मानतो, नुसते पत्ते फेकल्यामुळे जर तुला इज्जत गेली वाटली, प्रतिष्ठा गेली वाटली, राग आला, तर तुझ्या खऱ्या नेत्याला ज्यावेळेस शिक्षा दिल्या, घाण बोललं गेलं, तुमचे पुळं काढली नेत्याची, तेव्हा तो राग नाही आला. म्हणजे तिथं नाही यागळा. त्याचा अर्थ असा आहे, ह्यो मराठ्याचा म्हणून आणला आणि ती ओबीसी म्हणून आणले नाही. ही बदल करायला तुम्ही म्हणजे तुम्हाला करायचंच का मग? तुम्हाला करायचंच का मग असं? आणि तुम्हाला खेटायचं ठरवायचंच का मग शेवटी? म्हणजे तटकऱ्यांच्या मनात या राज्यात पुन्हा रक्तपात घडून आणायचा आहे असं तयारी का मग? करायचंच का? आम्ही प्रत्येक वेळेस संयमानं घेतो, शांततेने घेतो. म्हणजे आमचे काय हात गाडीत गेलेले नाही. हे मी चुकीचं बोलत नाही. शेतकऱ्याचा पोरग आहे, आमच्या बी कुठेतरी काळजाला लागतंय. तुमचे नुसतं पत्ते फेकले तर तुम्हाला एवढा राग आला. आम्ही संयमाने घेतोय म्हणजे लढायचं कमी केलं असं समजू नका आम्हाला. आम्हाला वाटतं या राज्यात शांतता राहिली पाहिजे, कायदा सुव्यवस्था बिघडली नाही पाहिजे. आपली सुद्धा जबाबदारी सरकारबरोबर शांतता राहील. तुम्ही लोक नुसते निवेदन द्यायला हाना झाले, तुम्ही लाय संविधानिक शब्द वापरा. आम्ही त्या व्हिडिओत बघितलं कुठंच नाही. वाटलं आम्हाला असं झाले संचूक आमच्या पोराची. कुठं असं संविधानिक शब्द आहे तिथं? त्यांचे न्याय संविधानिक वापर आहे, त्यांच्याबद्दल काय बोलत नाही तुम्ही. म्हणजे ते तुमचे आणि घेऊन आता इथं आलेला तुमचा आहे आणि याच्यावर पत्ते टाकले म्हणून राग आला. आणि जे अजित पवारांनी तुम्हाला मोठं केलं घेऊन येता नाही, त्याच्याबद्दल तुम्हाला काही वाईट वाटत नाही. अजितदादांना घाण बोललं गेलं, तिथं बोलणार नाही, इथंच लय वाईट वाटलं. हे पूर्ण चुकीचं आहे. उद्याच्याला किंवा मी आत्ताही पुन्हा गृहमंत्रालयात सुद्धा बोलणार आहे की नवीन पुन्हा जॉब घ्या. त्यांच्याप्रमाणे जॉब झाला पाहिजे, त्यांच्या म्हणण्याप्रमाणे गुन्हे दाखल झाले पाहिजे. आणि गृहमंत्रालय सांगतो कठोर कारवाई करा, पुन्हा भाग पाडू नका रस्त्यावर यायचे.
लोकशाहीमध्ये मुस्करदाबी होते असं वाटतंय का थोडं सत्ताधाऱ्यांनी? दादासाहेब झाली ना, दोनच शब्दात सांगितलं का नाही. आणि आताही तुम्हाला तेच समजून सांगितलं. हा माणसाने नुसते पत्ते टाकले, शेतकऱ्याचं लेकरू धावत पळत गेलं. शेतकऱ्यांच्या बद्दलची कळकळ आला म्हणून निवेदन द्यायला गेलं, तुमच्या पक्षाचा अमुक अमुक नेता आहे बोललाय, तुम्ही रपारपा हल्लं जीव घ्या ना. बरं इतकी नेत्याबद्दल प्रेम आहे तर तुम्हाला फरक आताच सांगितला मी. तुमच्या अजित दादा ना तो शिवाय दिलं हो, घाण घाण कुळच काढलं सगळं. तिथं नाही माया आली, ती तो हे होती आणि ही तो आणा होता, ह्यो मराठ्याचा होता, हेच ना. वारेच तटकरेन ते कोण आहे हाणणारा त्यो एक. ही तुमची सिस्टम नका राबवू, ही सिस्टम राबवू नका. जड जाईल बरं का, तुम्हाला खरंच सांगतो आम्ही संयमान आहे. पाटील साहेब, तुम्ही सीएम साहेबांना बोलणार आहेत का? गृहमंत्री खातं त्यांच्याकडे आहे, पोलीस प्रशासन दुर्लक्ष करतंय. जशा पद्धतीने गुन्हे नोंद झाले पाहिजे तशा पद्धतीने गुन्हे नोंद झालेले नाहीत, यावरती तुम्ही सीएम साहेबांना सांगणार बोलणार, त्यांच्याकडे निरोप देणार, एसपी साहेबांना सुद्धा बोलणार. तुम्ही त्यांचा जॉब पुन्हा घ्या विजूभाईचा आणि करा, कारण हे चाललेलं थांबवावं लागणार आहे. नुसते आता आम्हाला इथून पुढे निषेध करून बी चालणार. तुम्ही जर असे हल्लेच करत राहिले, तुम्ही झोपता आम्हाला आणि आम्ही आहेत काळे झेंडे घेऊन रस्त्यात आणि घरी बसल्या बसल्या ते व्हॉट्सअप फेसबुकवर टाकायला जे आहे निषेध. काय करतो घरी बसून एक रट्टे खायला मिळतो. पण ते गायकवाड भैयाला बी त्या पुण्याच्या रुवंगण का काय होती त्याच्या डोक्यावर काय सिस्टम लावली. फडणवीस साहेबांची सत्ता आली, मग आता लोक कापून काढायचे काय सगळे, मारायला लावायचं कुणाला पण, हे नाही चालणार. दादा आता राजीनामा कोणाचा घेणार? विधिमंडळ परिसरामध्ये सुद्धा असाच राडा दिसून आला. नाही, ते नाही दिसत त्यांना, ते चांगलं आहे, ते गोष्ट आहे त्यांचं आहे ना. परत आणि बरं झालं शेतकऱ्याचे गोरगरीब लोकांचे तरी डोळे उघडते. नाही आम्ही बोलायला गेलो आम्हाला नाव होते, यांचे तर डोळे उघडते. दादा प्रतिनिधी तिथं पाठवला विधानसभेत प्रश्न मांडण्यासाठी, तिला गोटे खेळण्यासाठी खेळत आहे. त्या लोटीत ते त्या लोटीत ते बालवाडी असल्यासारखं ते त्याचा भातपळी दे, ते त्याचा भातपळी दे, नुसता आरडाओरडा करतात, निघून येतात, मारामारी करतात. का नाही त्यांच्या झाली? इथं गरीबाचं पोरग होतं ना. इथं रे तुमचं तेव्हा नेता उफळून आला, तेव्हाच नेत्याला पत्ते दिलेलं तर वाईट वाटलं. ते आता ते कृषी मंत्री फसेमध्ये ते मरून दे, तिकडे जळू दे. तुम्ही इथं आणलं का ते सांगा आल्या. दादा लातूरच्या पोलिसांवर काय भूमिका काय घेणार आहे? नाही, एसपी साहेबांना बोलणार आम्ही, गृहमंत्र्याला पण बोलणार, त्यांचा जॉब घेऊन टाका. आता एसपी साहेबांना सांगतो, आता थोड्या वेळाने येऊन तो व्हायला किंवा उद्या दिवसभरात तुम्ही त्यांचा पुन्हा जॉब घ्या. त्याला डोळ्यात दिसत नाही आणि खूप मार आहे. दादा आता त्यांच्यावर म्हणजे कुणाकुणावर गुन्हे दाखल झाले पाहिजे? हे नाव मला काय माहिती तटकरी पाटील साहेब, दादा राजीनामा कोणाचा घेणार? दादा राजीनामा कोणाचा घेणार? पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये मराठा वर्सेस ओबीसी असं भांडण लावून देण्यात येत आहे की काय? आपण असा प्रश्न मुख्यमंत्री साहेबाला सांगतो, जो तुम्ही प्रश्न विचारला तो तटकरे साहेबाला याच्यात यशस्वी होऊ देऊ नका. तुम्ही जे म्हणता ओबीसी मराठा पुन्हा वागून आणायचा, तटकरे साहेबांचा जर तसा पण असेल मांडलेला त्यांनी, तर फडणवीसांनी ते यशस्वी होऊ देऊ नये. कारण आम्हाला सुद्धा संयम ढळू देऊ नये. यासाठी तुम्ही सीएम साहेबांना बोलणार का? तुमच्या बसले असणारे नेते कसं खुणं करतात, तुमच्या बसले असणारे नेते कसे देत, कसा कोण परदेशात परराज्यातल्या दुसऱ्या मध्य प्रदेशमध्ये विमा भरतात आणि उचलतात बीड जिल्ह्यात. असा भरणा जेवी खरा भरणा सगळा तुमच्याजवळ. याच्यामुळे तुम्ही बाद व्हायला लागला आणि असं गरीबाच्या लेकरांनी जो भयासारख्या शेतकऱ्याचा प्रश्न घेऊन जाणार तुम्ही मारता. वासावर आणखीन तरी वळका. तुमच्या जवळचे तुमच्या कशा तगड्या छाटायला लागले. आमचं काय जाणार नाही, आमचा संयम आहे त्यावर आम्ही संयमात राहू. आणि तुम्ही रोजच असे आणायला लागले तर शेवटी आमच्या पुढे सत्ता फत्ता काही टिकणार नाही. हे जाहीर सांगतोय. एकदा जर आम्ही उठलो सत्ता फत्ता टिकणार बी नाही आणि मग आम्ही काय विचार नसतो करीत, मग जे होईल ते होईल. कारण तुम्ही आमच्यावरती वेळ आणायला लागला. मी असं स्टेटमेंट कधी करत नाही, पण ती वेळ आणायला लागला तर आमचंही काजर लागायला लागला. आता तुमचं डबल प्रेम दिसतंय आम्हाला म्हणून काजर लागले, नसतं असं बोललो नसतो. पुन्हा पुन्हा ते सांगतो कृषीमध्ये कृषीमध्ये ते नंतर बघू आता काय करायचं. आम्ही त्याला खंबीर आहेत, पण डबल प्रेम दिसायला लागले. एक प्रेम असं आहे, मराठ्याचा बोलला म्हणून नेत्याला बोलला म्हणून रागाला म्हणून मारलं, आणि दुसराही नेत्यालाच बोलला होता तुमच्या. तिथं मात्र बोलले नाही. तिथं भाऊ भाऊ म्हणते, काही म्हणतात, अशी भाषेत बोलतात. म्हणजे तुमचा जर बोलला तुमच्या नेत्याला तर त्याला मात्र तुम्ही पाठीमागे फिरता आणि आमचा बोलला म्हणून त्याला डायरेक्ट मारता. तुम्ही जर तुमच्या याला पण मारलं असतं, तुमच्या नेत्याला बोलला म्हणून, आणि आमच्या याला मारला असतं आणि कुणीच बोललो नसतो.
आणि बोललो असतो न्याय सारखा केलाय, न्याय एकदम सारखा केला असं बोललो असताना. कारण ज्यावेळेस अजितदादांवरती बोलले गेले त्यावेळेस जर तुम्ही असंच झोपटलं असतं त्यांना तर आम्ही बोललो असतो 100% त्यांनी त्यांच्या माणसाला सुद्धा आणलंय, न्याय सारखा करते. मग आपल्या घाडगे भाया सुद्धा आणलं. तुम्ही आमच्या याला मारता आणि ते सोडून देता. इथंच आमच्या लक्षात आले आणि इथंच आता मराठा सावध पुढची झाला. दिशा काय राहील दादा पुढची दिशा काय राहील दादा? अजितदादांना हे सांगणार आहेत तुम्ही आता जे सांगितलं. आता सांगितलं तुमच्या माध्यमातून. दादा खरं म्हणजे आज झोपत नाही तर. लातूर बंदची हाक दिली होती, सर्वपक्षीय नेते कार्यकर्ते सामील झाले होते. आता पुढची भूमिका काय असणार आहे? नांदेड, जालना या ठिकाणी जाळपोळ देखील झाली. आणि अनेक वेळा असं पाहायला मिळतंय की तुम्ही गेल्याच्या नंतर जे आहे ते उद्रेक पाहायला मिळतं किंवा त्यामध्ये जे घडलंय ते बाहेर यायला लागते. आधी अशा भूमिका काय घेत नाही? सरकार हे सगळं दाबण्याचा प्रयत्न करत आहे का वारंवार? आपण कसं कधी रात्री आपल्याला माहिती दाबून भागून देत नसतो. काम करायचं तर क्लिअर करायचं. दाबादाबी घरी इकडं नसते दाबादाबी. दादा पुढची भूमिका काय आहे आपली? आंदोलनाची पुढची भूमिका काय आहे? शरद चव्हाणला राजीनामा देण्यासाठी ट्विट केलेलं आहे. हे राजीनामा देऊन फक्त दिशाभूल करण्याचं किंवा प्रकरण शांत करण्याचं नाही, प्रयत्न असं वाटतो तुम्हाला? गुन्हेगार दाखल व्हायलाच पाहिजे. कडक कारवाई तर करायलाच पाहिजे त्यांच्यावरती. परंतु त्या भयाने प्रश्न देऊन तुम्ही पोरांनी सगळे शांत राहा, जाळपोळ करू नका. आपण सक्षम आहेत, सगळं करायला आपण सक्षम आहे. जाळपोळ काही करू नका. आमचं आता विजू भयाचं आमचं ते पण बोलणं झालंय सविस्तर. लोकशाही मार्गाने शांत ते मूर्ख झाले. जबाबदारी आपल्याला दादा 29 ऑगस्टचं काय दिशा काय असणार आहे? आता तुम्ही कार्यकर्त्यांना शांत राहण्याचं आवाहन केलेलं आहे. लोकशाही मार्गाने लोकशाही मार्गाने जाण्याचं आंदोलन सुरूच राहते. दिशा कशी राहील? कार्यकर्ते लोकशाही आक्रमक आहेत. मार्गानं आंदोलन सुरूच राहतील. जाळपोळ असं काही होणार नाही. असं विजू भयाची सुद्धा आमचं बोलणं झालं. ते सुद्धा तुम्हाला बोलणार आहे. कारण आम्ही खंबीर आहे. दादा संघटित होऊन मारण्यात आलेला आहे. कायद्याअंतर्गत कारवाई होईल अशी मागणी करणार केली. सकाळी पण सांगितलंय, आता पण पुन्हा सांगतो. त्यांना एका डोळ्यानं दिसत नाहीये, अंधन दिसतंय. त्याचा अर्थ डोळा निकामी होण्याचे जास्तीत जास्त चान्सेस. दादा 307 वस्तू आहे. सामूहिक कट असलाय तटकरे साहेबांनी त्यांनी मिळून आणि हाणायला पाठवलंय. कारण हल्ल्याच्या नंतर सुद्धा तो माणूस इथंच होता. म्हणजे जसा पळले ते खून झाला, इकडं गुंड बसलाय आणि एक टोळी मारायला पाठवली आणि इकडच्या टोळीनं खून केल्याच्या नंतर मारलाच का म्हणून मास आणायला लावलं. म्हणजे महादेव भैया मुंडेंचं आणि मास ठेवलं तवा गुंडाला पटलं. तोच प्रयोग इथं आमच्या विजू भैयाच्या बद्दल झालाय. हे मी जबाबदारीनं बोलतोय. तटकरे साहेबांनी इथं नियोजित कट असलाय आणि इथून लोक इथं पाठवले हाणायला आणि हाणलंय का त्याला म्हणून पुन्हा लोक माघारी सांगायला सुद्धा गेलेत. याचा अर्थ सुनील तटकरे साहेब सुद्धा याचा 100% अजित दादाला याच्यात लक्ष घालावं लागणार आहे. नसता तुम्हाला जड जाणार. दादा सत्ताधाऱ्यानं प्रश्न विचारणं म्हणजे आता अशा पद्धतीची मारहाण होणं असं काही समीकरण झालंय असं वाटतं? नाही मग असं झालं तर मी मग सांगितलं ना तुम्हाला. आता तसं तयारीने जावं लागेल. तुम्ही तिकडून हाण लागले, इकडून हाणलेच. सर्वसामान्य काय करावं? सर्वसामान्य थोडं सांगू शकणार. सर्वसामान्य प्रश्न नाही विचारायचे. सर्वसामान्य खेटफोटालाच घेऊन जायचं आता नाही. आता चप्पल घेऊन जायचंच नाही. आता जर पूर्ण हाणलं थोपड फोडायचं. काय करणार हो? गरीबाच्या लेकराला दुसरं सांगायला गेल्यावर ते एवढा सारखा हत्तीसारखा माणूस तुम्ही बला हाणायला लागले 40-50 जण येऊन. तुम्हाला नुसतं पत्ते फेकल्याला राग आला, वाईट वाटलं, इज्जत गेले. आम्हाला किती वाईट वाटत सर? एवढा मोठा माणसाला हत्तीसारख्या माणसाला होता तुम्ही. घटनेनं अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा सर्वांना अधिकार दिलेला आहे. संपलेतच वाटतंय. पाटील साहेब कोणालाही स्वातंत्र्य राहिले नाही. लोकशाही कोणालाही मानण्याचा अधिकार राहिला नाही. पण एक गोष्ट त्यांच्या लक्षातून गेली. त्यांच्या इथून निजाम भोरा माघारी जावं लागलं. तो इंग्रज भई आला होता, तो माघारी जावं लागलं टेकून. जेवढ्या हुकुमशाही होत्या, ज्या लोकांना हातात घेतलं त्यावेळेस बाकीचे टोले खोल गेले. यांच्या मात्र सत्तेच्या नादात हे ध्यानात नाही राहिलं तर जनता शेतकरी जर एकदा उठले उचलले काहीच करून देणार नाहीत कोणाचं. हुकुमशाह वाटतं. मग हुकुमशाही म्हणून सांगितलं ना. हुकुमशाही ज्यावेळेस लोकांना वाटलं ना आता लय झालं, त्या दिवशी काहीच करून देत नाही. एवढे सगळ्या जगावरती राज्य केलं होतं. 1-2 देश सोडले तर त्या इंग्रजांनी सगळ्याला पळून जावं लागलं होतं. ते या निमित्ताने सांगतो ती वेळ येऊ देऊ नका. शहाणे व्हा. मुख्यमंत्र्यांना पुन्हा एकदा सांगतो, उद्या संध्याकाळपर्यंत त्यांचा पुन्हा जबाब विजू भैयाचा घ्या. तुमच्या एसपी साहेबांना सांगा, आम्ही एसपी साहेबांना बोलतो. कारण त्यांना अधिकार आहे त्यांचं म्हणणं पूर्ण पोलीस प्रशासनाला देण्याचा. वातावरण बिघडू देऊ नका आणि पोरांनाही आवाहन करतो शांततेत घ्या. विजू भैयाचा जसा जसा ते निरोप येईल तसं तसं तुम्ही सगळेजण शांत राहा.
कारण त्यांची तब्येत पण आता थोडी बरी आहे, छातीत दुखत आहे, त्यांची सुद्धा आपण काळजी करूया. आपण सगळे सोबत असं समजायचं नाही की थंड झालं काय झालं, फक्त उद्रेक जाळपोळ कोणी करू नका ही सगळ्यांना विनंती.